झालं. आज जागतिक योग दिनाच्या निमित्तानं आज जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव बाळापूर या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय काळे सर यांच्या नेतृत्वाखाली हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये योग शिबिर या ठिकाणी घेण्यात आलं. शेकडो मुलं या ठिकाणी या योग शिबिराला उपस्थित होते आणि त्या शिबिराला मार्गदर्शन करणारे आमच्या भगिनी साहित्रा गलांडे आणि या ठिकाणी भोसले सर यांनी सर्व मुलाला या ठिकाणी योग शिबिराचं ज्ञान दिलं. एक अध्यात्मशास्त्राचा योग मी एका 2 मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो की त्रेतायुगापासून कृतयुगापासून ही योगाचं ज्ञान आहे. भगवान प्रभू रामचंद्राने श्री गुरु वशिष्ठासारख्याला गुरु केलं आणि प्राण यान अपान उदान आणि समान हे पंचप्राण आकर्षित कसे करायचे आणि शरीरातल्या मुख्य नाड्यात इडा पिंगला आणि सुषुम्ना नाकातून हवा सोडणे घेणे या योग शिबिरावर या ठिकाणी अनेक या ठिकाणी गोपाल कृष्णासारखे भगवान प्रभू रामचंद्रासारखे कुलगुरू वशिष्ठासारख्यानं विश्वामित्रासारख्यानं आपल्या शिष्याला ज्ञान दिलं आणि आपणाशी जे जे ठेवेत येते इतराशी शिकवावे शहाणे करून सोडावे सकळोक हे ज्ञान दिलं. तसंच आपल्या मुख्याध्यापकाच्या नेतृत्वाखाली जागतिक योग दिनाच्या निमित्तानं हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये सर्व या ठिकाणी विद्यार्थ्याला ज्ञान देण्याचं काम आमच्या या शिक्षकाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून हे योग असं आहे की या योगामुळे अनेक दिवस माणसाला जगता येतं आणि योगामुळे श्वासोश्वास या ठिकाणी या शरीरामध्ये जे का प्राण यान अपान उदान आणि समान हे 5 वारे आहेत याला आकर्षित कसं करायचं आणि कसं सोडायचं हे ज्ञान योगाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळतं. माणसाचं आरोग्य आयुष्य आणि रोगरहित शरीर या ठिकाणी या योग ज्ञानामुळे प्राप्त होतं. अशा योग दिनाच्या निमित्तानं आमच्या पिंपळगाव बाळापूर या ठिकाणी मुख्याध्यापकाच्या वतीने किंवा या संपूर्ण भारतामध्ये शिबिर रामदेव बाबा या ठिकाणी योगाचं ज्ञान सांगतात त्यांच्या वतीने योग या ठिकाणी भारतामध्ये पसरला याबद्दल या ठिकाणी आमच्या पिंपळगाव बाळापुराच्या शाळा व्यवस्था समितीच्या वतीनं या ठिकाणी योग घेतल्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन करून मी माझ्या बोलण्याला पूर्ण देतो. वंदे मातरम.